साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। साडेमाडेतीनचा आजचा भाग रंगणार आहे नालासोपारा पश्चिम येथील पूनम एम्पायर येथे। चला तर या सोसायटी बद्दल जाणून घेऊयात अजय कोहीकर यांच्याकडून। नमस्कार काका। नमस्कार, मी अजय कोहीकर। तुमचं जी मराठीचे जे साडेमाडेतीनचे जेवढे पण तुमचे सभासद आहेत यांचं पूनम एम्पायरमध्ये स्वागत करतो। धन्यवाद। आणि सगळ्यांनी त्याच्याकरता टाळ्या वाजवाव्या इकडे। थँक्यू। आजचा आमच्या सोसायटीतील जेवढे पण रहिवासी आहेत त्याच्यामध्ये जे त्या स्त्री आहेत त्या सगळ्यांनी ह्या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे। पाहूया आता त्यांच्यातून आमचे जे आहेत स्पर्धक किती पुढे येतात आणि कोणाचं नाव प्रथम येतं। त्यांना आम्ही सोसायटीतर्फे पण बरंच काय गिफ्ट देऊ पुढे। आणि दुसरी गोष्ट, आमच्या सोसायटीमध्ये दरवर्षी श्री सत्यांची पूजा होते आणि बरेचसे छोटे मोठे जसं श्रीकृष्ण जन्म आहे, नंतर दांडिया रास आहे, हे सगळे प्रोग्राम व्यवस्थित पार पाडतात। आमचे जेवढे रहिवासी आहेत सगळे उत्स्फूर्तपणे त्यात खाली उतरतात आणि प्रत्येक प्रोग्रामला स्वतःहून मदत करतात काही ना काहीतरी। म्हणजे खूप उत्साही असं वातावरण इथे असतं। उत्साही वातावरण आहे, शिवाय भजनी मंडळ पण आहे आमच्या इथे। बरं, मग काय रोज इथे कार्यक्रम जोरातच होत असतील दरवेळेला? दरवेळेला मुलांना पण स्पोर्ट्ससाठी एवढे चांगले इथे वातावरण आहे। रोज संध्याकाळी मुलं खाली उतरून बॅडमिंटन खेळतात, क्रिकेट खेळतात। त्यानंतर बरेचसे बायका पण आहेत, अष्टमीला किंवा एकादशीला भजनी मंडळ त्यांचं जमा होतं आणि व्यवस्थितरित्या ते भजनं करतात। आमच्या इथले जे लेडीज आहेत ते। तुमच्या सोसायटीमधले सगळे सदस्य खरं तर उत्साही आहेत। पाहूयात आजच्या भागामध्ये यांचा उत्साह किती दिसून येतो ते। सुरुवात करूयात आपल्या साडेमाडेतीनला, पण त्या अगोदर वाटूया टोकन्स। टोकन सर्वांना वाटून झालेली आहेत। आता निवडूया तीन भाग्यवान स्पर्धक जे खेळतील आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि हे तीन स्पर्धक निवडण्यासाठी मी छोट्याशा हर्षला इथे बोलवलंय। हर्ष, मला यातली तीन टोकन्स काढून दे। 1 2 3। हर्षने माझ्याकडे तीन टोकन्स दिलेली आहेत। पाहूयात कोण आहेत तीन स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 17। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 20। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 44। हे आहेत आपले तीन भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपले तिन्ही स्पर्धक पहिला राऊंड खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? मीनाक्षी बेन कन्हैयालाल शाह। शाह काकी, मला सांगा तुम्ही मूळच्या महाराष्ट्रातल्याच आहात? गुजरात। गुजरातल्या? मग मुंबईमध्ये कधी आलात? 5 साल से। 5 वर्ष झाली, म्हणजे नुकत्याच आलेलात। मराठी बोलता येतं? ना, हिंदी में। हिंदी येतं, मराठी जमत नाही जास्त। इकडे कोण असतं? लड़का और बहू रहते। उनकी शादी यहीं पे हुई या गुजरात में? एक लड़के की गुजरात में और लड़के की यहीं पे। आपकी शादी कैसे हुई? मेरी शादी बड़ौदा में। तो फिर कहाँ पे हुआ था ये प्रोग्राम? मेरे घर पे, मेरी मम्मी के घर पे। अच्छा, तो कुछ चाय वाय का कुछ प्रोग्राम हुआ था? क्या हुआ था उस वक्त? चाय और नाश्ता। धन्यवाद। आपलं नाव? मुकेश गांधी। गांधी, म्हणजे तुम्ही पण गुजराती? हा, मी गुजराती, पण जन्मापासून महाराष्ट्रामध्ये आहे मी। बरं, म्हणजे तुम्ही मराठीच म्हणायचं? हो। बरं काका, मला सांगा तुमचं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज। बरोबर आहे, म्हणजे त्या काळामध्ये लव्ह मॅरेजेसला परवानगीच नव्हती ना? तसं काय नाही। तसं काय नाही, म्हणजे जर काकांना संधी मिळाली असती तर त्यांनी लव्ह मॅरेज सुद्धा केलं असतं बरं का। काकी आहेत इथे? आहेत ना। आहेत का? बघा काका, लग्न कसं जमलं मग? वडिलांनी ठरवलेलं होतं, एक दुसऱ्याने आम्ही माझ्या घरी पाहिलं आणि जमलं, मग नक्की केलं की लग्न करायचं ते। नक्की करायचं ते जमलं। आणि पाहण्याचा कार्यक्रम तुमच्या घरी झाला होता? माझ्या घरी झाला। पण मग ते चहा आणि कांदे पोहे वगैरे ते कसं काय? ते काय सगळं जे नॉर्मली जसं असते तसं। पण मग तुम्ही गुजराती म्हणल्यावर ढोकळा वगैरे आणला होता का त्यांनी? नाही नाही, ढोकळा नाही, आम्ही समोसे बनवलेले होते। समोसे बनवले होते? आवडले होते?
ते आता त्यांना विचारायचं. म्हणजे तुम्ही त्यांना सर्व केले होते. हो, या घरी कोण कोण असतं? 2 मुले आहेत मध्ये. मग ते काय करतात? मोठा मूल जो आहे तो लेक्चरर आहे बर. आणि छोटा इंटिरियर डिझायनर आहे. हा, पण मग तुमच्या वडिलांनी तुम्हाला तुमचं जसं अरेंज मॅरेज केलं तसं तुम्ही परवानगी द्याल त्यांना लव्ह मॅरेज करायला? हो द्याल? नक्की नक्की. बघा, असे काका पाहिजे तो सर्वांना जे परवानगी देतील लव्ह मॅरेज करायला. वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? स्वाती राजकुमार उपाध्याय. स्वाती वहिनी, मला सांगा तुमचं लग्न कसं काय जमलं? अरेंज झाला. अरेंजच झालं? कुठे झालं, कसं झालं, कधी झालं, हे सगळं आम्हाला व्यवस्थित सांगा. आम्हाला उत्सुकता आहे खूप. मेरा शादी गांव में हुआ है. हाँ. 4 दिसंबर 99 में. बघण्याचा कार्यक्रम कसा काय झाला? दादा ने शादी सुझाया मेरे तरफ से प्लस इनके तरफ से, तो फिर ये लोग देखने के लिए आए घर पे. मुझे मतलब हमारे में लड़का लड़की को नहीं देखता है. अच्छा. मतलब पेरेंट्स देखते हैं. उसके बाद वो लोग शादी मतलब अरेंज करके देते हैं. तुमच्या मिस्टरांचं गाव कुठलं? बनारस. बनारस? वही, हाँ. मग बनारसी बाबू आता कसे वागतात? म्हणजे तुमच्या मुठीत राहतात की नाहीत राहत? तुम्ही सांगाल तसं वागतात? हाँ. चिडतात का कधी तुमच्यावर? नाही. नाही, कधीच नाही. चिडायला तुम्ही चान्सच देत नसाल. हो, नाही. खरंच कसं चान्सच कोण देत नाही असं चिडायला वगैरे. सगळे मुठीत. असूयात, आपण वळूयात आपल्या पुढच्या राऊंडकडे, अंदाजे कितीकडे. या राऊंड मध्ये तुम्हाला मी एक वस्तू देणार आहे आणि त्या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जो या वस्तूची किंमत बरोबर सांगेल किंवा तिच्या जवळपासची सांगेल त्याला ही वस्तू आम्ही भेट म्हणून देणार. पण पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे. ज्याला अधिक अंक मिळतील तो लावेल पहिल्यांदा बोली. चला तर मग टाकूयात नशिबाचे फासे. शहा काकींना मिळाले 6 अंक. गांधी काकांना मिळाला 1 अंक. स्वाती वहिनींना मिळाले 5 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील शहा काकी, त्यानंतर स्वाती वहिनी आणि सर्वात शेवटी बोली लावणार आहेत आपले गांधी काका. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे कप सेट. हा एक सुंदर आकर्षक 4 कपचा सेट आहे ज्याची सिरॅमिकची बॉडी आहे. शिवाय याचं हँडल आणि बशी स्टेनलेस स्टीलची आहे. या कप सेटची पहिल्यांदा बोली सांगणार आहेत शहा काकी. 1300. 1300. 1300. तुमचा काय अंदाज आहे? 1150. 1000 रुपये. 1250. 1300. 1250. तुमचा अंदाज सांगा. 1300. 1300. नक्की? नक्की. किंमत कमी असेल तर? नाही. 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 लिहायची मग ही किंमत लिहून टाकू. स्वाती वहिनी, तुमचा अंदाज सांगा. 1350. 1350. कमी असेल तर? नाही. नाही. जास्त असेल तर हा कप सेट जाऊ शकतो हातातून. 1350. 1350. इकडे पाठीमागे 999. तुमचा अंदाज सांगा फायनल. 1350. 1350. ठाम आहे या मतावर? हां. लिहून टाकायची किंमत? हां. लिहूया. गांधी काका, तुमचा अंदाज सांगा. चष्मा लावून नीट पारखून बघताय तुम्ही. 1375. 1375. किंमत जास्त वाटते तुम्हाला? नाही, बरोबर आहे ते. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि कमी असेल तर? नाही. सगळ्यांनी जवळपास किमती सांगितलेल्या. 1375. 1375 फायनल. पाठीमागे 950. 1100. 1200. 1150. बघा. 1375. 1375. हा. ठाम आहे या मतावर? या. लिहायची ही किंमत? हो. लिहून टाक. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या कप सेटची बोली लावलेली आहे. शहा काकींनी सांगितलेली किंमत आहे 1300 रुपये. स्वाती वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1350 रुपये. तर गांधी काकांनी सांगितलेली किंमत आहे 1375 रुपये. पाहूयात या कप सेटची खरी किंमत किती येते. आणि या कप सेटची खरी किंमत आहे 1595 रुपये. सर्वाधिक बोली लावली होती 1375 रुपयांची गांधी काकांनी, त्यामुळे ते ठरलेत विजेते. अभिनंदन. अभिनंदन काका. थँक्यू. कप सेट पहिल्यांदाच खरेदी केलात. हो. मला सांगा, आता यात पहिला चहा कोणाला देणार? ऑब्विसली मिसेसलाच देणार ना बनवून. हो का? हो.
मग आता काकी आणि तुम्ही दोघं एकत्र चाय चहा घे. पिणार हो. आणि तोही नक्की. 3:30 कार्यक्रम पाहता पाहता प्यायचा चहा. जरूर जरूर. अभिनंदन काका. थँक्यू. पहिल्या राऊंडचे विजेते ठरलेले आहेत गांधी काका. यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे. आता आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे आणि या राऊंड मध्ये आपल्याला निवडायचे आहेत पुन्हा एकदा 3 नवीन भाग्यवान स्पर्धक. आणि हे 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी मी छोट्याशा डिंपलला इथं बोलवलंय. डिंपल, मला यातली 3 टोकन्स दे. डोळे बंद करायचे आणि नीट शफल करून द्यायची. 1 2 3. डिंपलने माझ्याकडे 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 19. अभिनंदन. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 14. अभिनंदन. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 13. अभिनंदन. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपण लगेचच सुपर मार्केट राऊंडला सुरुवात करणार आहोत, पण त्या अगोदर थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार काका. नमस्कार. आपलं नाव? विठ्ठल चोडणकर. चोडणकर काका, आपण काय करता? सोनार काम करतो. सोनार काम करता? म्हणजे सगळे गोल्डमॅन म्हणतात. काय म्हणतात इकडे तुम्हाला? मामा म्हणतात, कोण काका म्हणतात, हा, कोण भाऊ म्हणतात. भाऊ पण म्हणतात? हो. मी भाऊ म्हणलं तर चालेल? काही म्हटलं तर चालेल, आहेत तसं ना मी. बरोबर. काका मला सांगा की तुमचं लग्न झाल्यापासून आतापर्यंत तुम्ही खरेदी करत असाल. इतक्या वर्षाच्या खरेदीमध्ये कधी असा प्रसंग आला की तुमचं आणि काकींचं भांडण झालं वगैरे? नाही नाही नाही, मी जास्त खरेदी करत नाहीये. बरं. माझी बायकोच करते. आणि मला सांगा की समजा जर काकी आजारी असतील आणि अशा वेळेस तुम्ही जर शॉपिंगला बाहेर पडलात तर काय तारांबळ उडते? नाही, ती सांगते ते मी घेऊन येतो. काय आहे ते महाग काय स्वस्त ते मी बघत नाहीये. बर. पण मग समजा एखाद्या वस्तूचे तुम्ही जास्त पैसे दिले तर काकींची रिॲक्शन काय असते? ते असतेच ना, बायकाचे ते असतात ना, का जास्त कशाला दिले, एवढंच आणायचं आहे असं बोलतातच ना बायका. कोणाच्या जवळ असेल तर बोलणारच. धन्यवाद काका. वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे. नमस्कार, आपलं नाव? ललिता कामकोनी. काम कोणी? हां, कोणी केलं काम? म्हणजे मला प्रश्न म्हटलं, आडनाव काम कोणी आहे? काम कोणी आहे आडनाव आहे? हां आहे ना, आंध्रामध्ये असतं. मला सांगा तुमचा आवडता पदार्थ कुठला? आमच्या इकडे जास्त करून डोसे, इडली हेच बनतं. डोसे? हां, म्हणजे डोसे मराठीतले डोसे का आमच्या आंध्रातले? आंध्रातले डोसे. अच्छा अच्छा, डोसे. मला वाटतं डोसे खायला घालताय का काय? मला डोसा खूप आवडतो. स्पेशली हां, डाळवडा. डाळवडा हां बनवता येतं? हां येते ना. आणि आपली मराठी डिश? मला जास्त करून ते कोलमीचं डिश आवडतं. कोळंबीची डिश? हां, पण ती पण नॉनव्हेज मध्ये. व्हेज मध्ये असं काही? आलूवडे आणि पुरणपोळी. पण तुम्ही खरेदीला बाहेर जाता हा. त्यावेळेस तुम्हाला आंध्र प्रदेशामध्ये काय काय प्रॉब्लेम आले हो तिकडे खरेदीला जाताना? कारण तिकडे मला नाही समजत, मी कधी अजूनपर्यंत एकटी गेलीच नाहीये आंध्रला? हां. पण मग तिकडे जमतं तुम्हाला? जमतं, जास्त राहत नाही तिकडे. का? आता 3 वर्ष झालं गावी जाऊन. पण का जात नाही तिकडे? नाही आवडत. काय आवडतं मग? इकडे मुंबईलाच आवडतं. मुंबई आवडते. मुंबई आपल्याला आवडते, आपल्याला आंध्र नाही, मुंबई जास्त आवडते. वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? संजीव पुजारी. पुजारी काका, आपण काय करता? कॅन्टीन मध्ये. कॅन्टीन आहे? मग सगळे पदार्थ तुम्हाला बनवायला सगळे लागतात? आहे ना, कुठला कुठला? वडा गिडा समोसा गिमासा सर्व. सगळं एकदम मस्त चमचमीत. तुम्हाला खायला कुठला पदार्थ आवडतो? मला जास्त बटाटा समोसा भजी. बर. मला सांगा मग तुम्ही हे सगळं बनवता त्यावेळेस कॅन्टीनची खरेदी करायला जाताना तुम्हाला खरेदीचा अंदाज तर माहित असेल ना? माहिती आहे. काय परिणाम होतोय आता हॉटेल व्यवसायावर? परिणाम होतो, बाजार माग झाली ना सर्व, सगळ्यासाठी परिणाम होतो. कस्टमर परिणाम होतो, आम्हाला पण सर्वाला होतो. खूप होतो. पण मग अशा वेळेस तुम्हाला कोणी फुकट खरेदी करा असं म्हणतं? असं काय म्हणतो नाही, कोण म्हणणार असं? का कोणीच नाही म्हणत? आणि समजा अशी संधी तुम्हाला दिली की फुकट खरेदी करा तर? असं होणार नाही ना. होणार नाही कधीच. तुम्हाला ठाम वाटतं असं कधीच होऊ शकत नाही? होऊ नाही शकतो. पण आत्ता इथे होऊ शकतं. तुम्ही नशिबाने इथं या राऊंडला आलेला आहात आणि सुपर मार्केट राऊंड मध्ये तुम्हाला फुकट खरेदी करायची संधी मिळते. आणि ही खरेदी तुम्हाला करायची 1 मिनिटामध्ये. तुम्ही मी सांगेल त्या किमती एवढी खरेदी केलीत किंवा तिच्या जवळपास जाणारी खरेदी केलीत तर तुम्ही खरेदी केलेलं सगळं साहित्य तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. इतकं सोपं आहे. तयार आहे मग ती खरेदी करायला? तिघेही तयार आहे.
तुम्हाला एका मिनिटामध्ये खरेदी करायची एवढं लक्षात ठेवा आणि तुम्हाला आज खरेदी करायची आहे 950 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होतीये आता 3:30. 950 रुपयापर्यंतची खरेदी तुम्हाला करायची आहे. नीट विचार करून घ्या. 30 सेकंद झाले, अजून वेळ आहे. अजून जर तुम्हाला वाटत असेल साहित्य घ्यायचंय तर साहित्य घेऊ शकता किंवा कमी करायचं असेल तर कमी सुद्धा करू शकता. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. चोडणकर भाऊंनी केलेली खरेदी आहे 547 रुपयांची. त्यानंतर कामकोनी वहिनींनी केलेली खरेदी आहे 1339 रुपयांची आणि पुजारी काकांनी केलेली खरेदी आहे 580 रुपयांची. ही खरेदी 950च्या जवळ जाती, त्यामुळे ते ठरलं विजेते. अभिनंदन 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 काका. धन्यवाद. तुम्हाला ही संपूर्ण खरेदी मिळालेली आहे. आता यातला कुठला पदार्थ पहिल्यांदा बनवणार? पहिला दाल वडा बनवणार. डाळ वडा बनवणार. कुठे, कॅन्टीनला की घरी? घरी. घरीच करणार. मग आम्हाला सगळ्यांना बोलवणार ना? बोलवणार. नक्की नक्की. काका तुमचं अभिनंदन आणि जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. ओके. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे. आता आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे. जो खेळणार आहेत अंदाजे कितीचे विनर गांधी काका आणि त्यांना लढत देणार आहेत सुपर मार्केट राऊंडचे विजेते पुजारी काका. हे दोघंही खेळत आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये या दोघांना मिळवायचा खजिना, पण खजिना मिळवण्यासाठी त्यांना निवडायची पहिल्यांदा अचूक चावी. तुमच्या समोर असणारे 2 चाव्या, त्या 2 चाव्यांपैकी एक चावी तुम्हाला निवडायची. पण ही संधी कुणाला मिळणार त्यासाठी आपण खेळणार आहोत 1 मिनिटाचा गेम. आणि आजचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की यांना शीतपेय प्यायचं आहे, तेही 1 मिनिटामध्ये. जो सर्वात पहिल्यांदा प्याईल त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. तयार दोघेही? तयार. सुरुवात करायची. 3:30. हळू हळू हळू. सर्वात पहिल्यांदा शीतपेय संपवलेलं आहे गांधी काकांनी, त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन काका. काका कोणत्या रंगाची चावी निवडणार, लाल की हिरव्या? हिरव्या. हिरव्या. हो. काकी तुम्हाला काय वाटते? जो उनको लेने का है वही ले. पण लाल की हिरवी? हिरवी. जो लेने का है वो बोले. हिरवीच. नक्की? नक्की. आणि लाल रंगाच्या चावीने खजिना निघाला तर चालेल, काही हरकत नाही. काही हरकत नाही. नाही. निवडा तर मग चावी निवडा. गांधी काकांनी निवडलेली आहे हिरवी चावी, त्यामुळे पुजारी काकांना मिळते लाल चावी. चला पाहूयात कोणत्या पेटीत आहे खजिना. साडेतीनच्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत पुजारी काका. त्यांना मिळालेत पापड. अभिनंदन. अभिनंदन काका. अभिनंदन. तुम्हाला पापड मिळालेत. आता हे कॅन्टीन मध्ये वापरणार की घरी? घरी वापरणार आहे. घरी वापरणार. कॅन्टीन मध्ये कामते पडतो ना. हा, तिकडे नाही. घरी वापरणार. घरातल्यांबरोबर पापड खाणार. लोणच्या बरोबर. अभिनंदन काका. 3:30 मध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप आभार.